नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही आहो मुर्डेश्वरला आणि आता इथून आम्ही इच्छा नाही दिसत तो वारसा यात दिसतं बघते इच्छा बाबा। तर आता आम्ही इच्छा अजून 2 ठिकाणी जाणार आहोत मंदिरामध्ये, सज्जेश्वर ना दुसरा गांचा दरेश्वर, सज्जेश्वर आणि दरेश्वर 2 मंदिर आहेत। त्या मंदिरामध्ये बी जाणार आहो आणि मग तिथून हंपीला जाणार आहो। तर चला आता बॅगा ठेवताना आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो। बॅगा वगैरे ठेवून झाल्या ना की मग भेटतो। तर चला आता आपण बॅगा ठेवूया जरा। तर मित्र आता आम्ही इथे मंदिरामध्ये पोहोचलेलो, मंदिराच्या इथे तर आता जाऊ आतमध्ये। गाईज मंदिर आहे इथं आणि आम्ही इकडे सगळ्या ना इच्छा मंदिर कुठे काम चालू आहे मंदिराचा। आलेलो आहे आता मंदिरामध्ये, आता पाया पडू आणि तुम्ही बी दर्शन घ्या, तुम्हाला बी दाखवतो मी। तर मित्र आता आमचा पाय वगैरे पडून झालेला आहे। होंडा होंडा असेल, दर्शन मस्त झाला। ते पुजारी वगैरे बाहेर होतं तर आम्ही एकदम म्हणजे जवळ जाऊन दर्शन घेतला। तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळालंच असेल। शेट उरी टाकायची काय मा। तर मित्र आता गुणवंतेश्वरला दर्शन झालेलं आहे आमचा। आता जाऊ आम्ही दरेश्वरला। तर काम चालू आहे मंदिराचा बाहेरच्या साईडनं कंपाऊंड टाईप मध्ये माती शिकलीच आहे। आता जाऊ गाडीमध्ये बसू आणि तिकडे जाऊ। तर आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावरती भेटतो। तर चला आता आपण जाऊया। कोणी बंद केलं मी तर मित्रावर आता आम्ही इथे दरेश्वर मंदिरावरती पोहोचलेलो आहोत। आता जाऊ दर्शन करायला। चप्पल काय रे इथं चल। तिकडे आतमध्ये जागा असेल म्हणजे जायला ना। मित्र इथं बी दर्शन करून झालेलं आहे, सर्वकडे झालेलं आहे, सर्वकडे गर्दी नव्हती। आता आम्ही जाऊ हंपीला, चला लेट्स गो। मित्र आता आम्ही तिथे नाश्त्याला थांबलेलो आहे। आता नाश्ता करू आणि मग आमच्या प्रवासाला सुरुवात करू। चहा पिऊ नाही तर काहीतरी खाऊ, नाश्ता वगैरे आता ऑर्डर करू ना मग तुम्हाला। मित्र आता आमच्या इथे नाश्ता आलेला आहे, मेंदू वडा मागवल्या। कसं लागतं भाई? ओके आता खाऊ आणि मग भेटतो तुम्हाला। चला आता खाऊन झाल्यावर भेटूया मित्रांनो। आता आम्ही नाश्ता वगैरे करून झालेला आहे। ठीकठाक बोलू नका RX 100 बोलतोय। आता गाडीत बसतो, अख्खा दिवस आज गाडीन बसूनच जाईल कारण की 400 पकडा 400 किलोमीटर आहे। तर 8 तासाची रनिंग दाखवले तर तेवढा टाइम तर लागेलच। आता गाडीत बसतो कारण की मी मागे बसता एकटा बादशागातली शान से एकदम मस्त वेगळी। चला आता मी तुम्हाला पुढे थांबल्यावरती उतरल्यावर भेटतो। हा तर मित्र आता आम्ही आलो शांतीसागरला जेवायला। बघू शकतो तुम्ही इकडे शांतीसागरमध्ये आलेलो आहोत जेवायला। आता जाऊ जेवू। आम्ही हंपीमध्ये पोहोचलेलो। आम्ही लय अंतर कपले म्हणजे फिक्स मध्ये कपले मॅपो म्हणजे आम्ही सकाळी निघलो तेव्हा दाखवत होता तर संध्याकाळचे 7 वाजता पोहोचू। आम्ही रास लवकर पोहोचले, आता 1:30 वाजला असेल। तर मित्र आता आमचा इथे स्टार्टर आलेला आहे चिल्ली
आता आम्ही जेवण वगैरे करू, स्टार्टर वगैरे खाऊ. तुम्हाला माहित आहे मी खाताना जास्त दाखवत नाही, काही बोलत नाही. आता तुम्हाला डायरेक्ट जेवण वगैरे करून झाल्यावरती भेटतो. तर मित्र आता आम्ही हम्पीला पोहोचलेलो आहोत. नीट मला बी नाव माहीत नाही हम्पी आहे का हम्पी आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता डगरंग कशी कोरीव कामा केलेली आहे. एवढा मोठा डगर कोसळल्यावर कसं व्हायचा. आता आम्ही दोघं जण मागं बसू. ब्रँड माणसं आहो ना, डॉन म्हणतात डॉन. ब्रँड माणसं आहो ना आम्ही. जतीन म्हात्रे टिक 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 गाडी टिक टिक टिक. टोपी घेतली, टोपी पूर्ण बघ देवा. मग आता आम्ही इच्छा निघू जायला. चला आता आपण फटाफट जाऊया. लेट्स गो बच्ची के दिल में. तर बादशाह आता आम्ही निघलेलो आहो. मस्त हॅम्पीची गाडी करलेली आम्ही या बादशाह. चलो काय बाई लोकांना बघायला मजा येते. तो कमी जाणार टाकतात. आखिरी में उनका साला का नाम आके राम राय बुलाता है. और राम राय आने का टाइम बहुमनी सुल्तान लोग प्लानिंग करके बीजापुर है ना उसी जगह पे युद्ध होएगा सर. सो युद्ध का नाम बुलाते तालीकोटे कदना बोल के युद्ध का नाम बुलाते सर. वो युद्ध में कृष्णादेव का साला रहेगा ना, वो पूरा कृष्णादेव साला हारने का बाद में गाईड सगळी माहिती संत गाईड आपला. अब हिंदू कल्चर में कुछ भी एक मंदिर बनाने का टाइम नीचे ना सर गोल्ड और डायमंड रख के बनाता था पहले. सो थोड़ा थोड़ा गोल्ड और डायमंड के लिए सारा मूर्ति को खंडित कर चुका है. आप लोग सबसे पहले जा रहे हैं लक्ष्मी नरसिम्हा. इसका बाजू में आके शिव जी का पिंड है 12 फीट वाला. वो नरसिंह भगवान दिख रहा ना उधर, वो नीचे से पकड़ के ऊपर तक एक ही पत्थर है 22 फीट हाइट रहेगा. बाजू में एक लक्ष्मी का मूर्ति था, उसको कट कर चुका वो लोग, इसलिए अभी पूजा नहीं होते उधर. ये गरीब लेडी ने भीख मांग के वो पैसे पूरा कलेक्ट करके वो पैसे में शिवलिंग बना रहता है. ये शिवलिंग है ना साउथ इंडिया में सेकेंड बिगेस्ट है. पहले वाला के तमिलनाडु में और सेकंड वाला के हम्पी में. 12 महीना कभी भी आओ 3 फीट पानी में रहता है, कभी भी कम नहीं होगा. त्यांनी माहिती सांगली. आता आम्हाला बी सांगा, आम्ही मागं होतो, आम्हाला काही चौरा क्लिअर समजला नाही. भाई काय तुम्ही काला पुरं बसले. मी बसता था आता पुरं मी बसम पुरा आता. आणि सोन्यासाठी तशी खंडित केल्या नाही. त्याचं युद्ध हारल्यानंतर लोकावी हा मंदिर तोडायला घेतला. कारण पहिले भारतीय संस्कृतीत मूर्त्यांच्या खाली सोना आणि हिरं ठेवायचं. आणि यो एकच दगड 22 फुटाचा लक्ष्मी नारायणाचा. तर गाईज यो एकच दगड आहे, सिंगल एक दगड 22 फुटाचा. त्याची मूर्ती बनलेली आहे. बोल. साऊथ इंडियामध्ये सगळ्यात सेकंड नंबरला शिवलिंग आहे 12 फीट. 12 फुटाची शिवलिंग आहे. 12 महिने 12 महिने किती फूट पाण्यानं असतं. 3 फूट पाणी 3 फूट पाण्यानं असतं हे शिवलिंग. ही बघा किती मोठी आहे शिवलिंग. किती खोल असेल ना पाणी. याच्या मोठी शिवलिंग तमिळनाडूला आहे. हे 2 नंबर. पूजा करायला कशाच येत असतील वरती करायला लागत असतील. मित्रावर एक लेडी होती, तिने पैसे मागून ही शिवलिंग बनवलेली आहे. आता चालले आम्ही आमची रिक्षा इथेशीन. आता मी पुरं बसतो कारण की इन्फॉर्मेशन बरोबर नाही सांगत माणसं. ते रिक्षावाला बरोबर सांगतो, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्या पहिले मी तुम्हाला काढून देता. जी अभी किधर जाने का. अभी जा रहे हैं जनाना एंक्लोजर, रानी रहने का एरिया. जो यहाँ का फेमस किंग था ना कृष्णादेवराया, उसको आके 2 वाइफ रहेगा. तिरुमला देवी और एक का नाम आके चिन्नाबी देवी बोल के. अभी जो क्वीन रहने का एरिया को जा रहा है, वहाँ पर अंदर सारे के सारा हिंदू और मुगल्स दोनों मिक्स आर्किटेक्चर स्टाइल से बना हुआ है. ये पूरा ASI अंडर में, इसलिए इधर कौन सा भी मॉन्यूमेंट्स को डेवलप करने के लिए अलाउड नहीं रहता है. ASI मतलब पूरा तत्व इलाका. अभी लक्ष्मी नरसिम्हा देख के आए ना आप लोग. उसको लोकल लोग ने बुलाते उग्र नरसिम्हा बोल के बुलाएगा. उग्र बोलो तो विष्णु का 10 अवतार में 4 अवतार आएगा ना हिरण्यकशिप में नरसिम्हा. आपको पूरा बाहर रखे उग्रा टाइप पे वो, इसलिए उग्रा बोल के नाम आ चुका है. और एक रिसेंटली नाम रखा उसको ASI लोग ने योगा लक्ष्मी नरसिम्हा बोल के. योगा नाम क्यों आया बोलो तो वो बेल्ट डाला हुआ ना अभी पत्थर का नीचे, वो रिसेंटली डाला हुआ बेल्ट.
पहले है ना हाथ और पैर पूरा कट कर देता वो लोग, नीचे पत्थर रखे बेल्ट डालने के बाद में थोड़ा मेडिटेशन स्टाइल में दिखता है वो नरसिम्हा, इसलिए योगा बोल के नाम आ चुका उसका। वो शिव जी का स्पेशलिटी क्या बोलो तो उधर कैनाल है नीचे, वो कैनाल अंदर से उसको पानी जाएगा। इनकेस कैनाल के अंदर पानी नहीं रहा तो भी शिवलिंग के अंदर कभी भी पानी रहता है, 12 महीना कभी भी आवत 3 फीट पानी में रहेगा, वो कभी भी कम नहीं होता है। मित्र आता आमच्या आडनावाचं आहे की कृष्ण कन्नड लँग्वेजमध्ये म्हात्रेला मेडिसिन ना मेडिसिन बोलतात। मेडिकलवाल्याचे रंग जा आणि मेडिकलवाल्याला सांगा म्हात्रे येतात मेडिसिन देईल। देखिए राइट साइड में दिख रहा ना सा ये, हाँ इसका नाम बुलाते बेन का पत्थर, बहन का पत्थर, सिस्टर स्टोन। जो उधर से इधर तक एक ही पत्थर है ये। रिसेंटली 17 साल पहले उधर बारिश, इधर बिजली मारा है ऊपर ब्लैक कलर का दिख रहा है ना उधर, हाँ इधर बिजली मारा हुआ है, बिजली वजह से उधर से इधर तक गिर गया है 17 साल पहले। दोनों ऐसा ये था, ये दोनों जॉइंट था। ये साइड का गिर गया है recently। तर गाय जिथे वीज पारलेली म्हणून ते दोन्ही तुटले आहेत, नाही तर ते आधी 17 वर्ष आधी ना 17 वर्ष आधी जॉईंट होते ते। दिसला जरा पुरावं बहन पत्थर, सिस्टर स्टोन। हम्पी सारा घूम के इधर बैठ के हम्पी के बारे में बहुत डांटेगा, बोलो तो हम्पी में कुछ नहीं है, खाली पत्थर है। ऐसा डांटने का टाइम एक ऋषि ने सुना के इन दोनों सिस्टर को शाप दे के पत्थर बना देते हैं। सो ये स्टोरी इधर का लोकल लोग ने क्रिएट किया हुआ है, सो ओरिजिनल स्टोरी नहीं है इसका। हाँ, ये पूरा पत्थर है ना इधर, पूरा नेचुरली है, कोई भी नहीं रखा हुआ है नेचुरली। हाँ, पहले से ऐसा ही है सभी इधर, हाँ सबका पत्थर है। ये मुगल आर्किटेक्चर्स है, बोलो तो दोनों मिक्स स्टाइल पे। इधर हम्पी में आएगा 4 वंश लोग, सभी वंशस्त्र अलग अलग स्टाइल से बना रहता था। यहाँ पे आपका गांव में महाराज छत्रपति शिवाजी कैसा, यहाँ का फेमस राजा था श्री कृष्ण देवराया बोल के, वो हम्पी में रहेगा जस्ट 21 साल। वो 21 साल में 7 टेम्पल बनाएगा इधर हम्पी में। वो 7 में से सबसे पहले मंदिर बनाएगा विजय विठला मंदिर है, सबसे लास्ट में जाएगा वो नया पन्नास का पीछे ना, वही रहेगा ना विजय विठल मंदिर बोल के बुलाता है। जो विजय नाम क्यों है बोलो तो जो कृष्णा देवराया पहले बार ओडिशा के ऊपर फेमस राजा था गजपति राया बोल के है ना सर। ये रानी का पैलेस बोलते हैं एरिया का नाम, ज़नाना एनक्लोजर। अभी सबसे पहले आप लोग क्या करना है, टिकट लेना है यहाँ पर पहले। यही सेम टिकट आपको यहाँ पर वैलिड रहता है विठल मंदिर का पास, सेम टिकट सब जगह पे। पहले टिकट लेने के बाद में एंट्री होने का टाइम पहले आता है लोटस महल बोल के। लोटस बोलो तो फ्लावर सर, महल बोलो तो पैलेस। ये पैलेस को आप लोग थोड़ा सा ऑब्जर्व करके देखा तो इसका अंदर आके छोटा छोटा होल है, वो होल का अंदर है ना मट्टी का पाइप का कलेक्शन है। सो बिफोर है ना ऊपर से पानी डालता था, एक साइड हवा एक साइड पानी रहे तो नेचुरल इसी तरह रहता है। सो समर टाइम में क्वीन इधर विश्रांत करने के लिए यहाँ का फेमस किंग था ना कृष्णा देवराया, उसने बनाया हुआ है। ये लोटस महल इसका बाजू में आके वॉच टावर है। ये देखो पहले क्वीन रहता था ना, क्वीन के लिए लेडीज वॉच टावर, महिला वॉच टावर। ये वॉच टावर होने के बाद में थर्ड वन आते एलिफेंट स्टेबल, बोलो तो हाथी रहने का एरिया। हम्पी में देखिए 1000 से ऊपर ही हाथी रहता था सर। 11 हाथी के लिए एक बड़ा वाला कॉम्प्लेक्स बना रहता है। जो अभी मैसूर में दसरा होएगा ना सर, पहले पूरा दसरा हम्पी में शुरू हुआ है। दसरा पहले 14th सेंचुरी से 16th सेंचुरी तक दसरा इधर ही हुआ है। वो लोग ने अटैक करने का बाद में मैसूर में शिफ्ट किया हुआ है। ये एलिफेंट स्टेबल देखने का बाद में 4th वन इसमें नहीं है, रंगा माधवा टेम्पल बोल के। ये वाच टावर दिख रहा है ना इधर सामने, ये वाच टावर बाजू पे रंगा माधवा मंदिर है राइट साइड में। वो रंगा माधव मंदिर से जस्ट 10 मीटर यल्लामा मंदिर। मैंने यल्लामा मंदिर का पास वेट करता रहेगा ऐसा घूम के। मित्र आता त्यांनी जसं की सांगितलं, तुम्ही ब्लॉगमध्ये ऐकलं म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ना, त्यांनी पूर्ण स्टोरीसुद्धा सांगितलेली इच्छी ती सुद्धा तुम्ही ऐकली असेल। आता पहिले ती इच्छा तिकीट काढू आणि मग हिंदू आणि तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, एंडपर्यंत बघत राहा। बराच काही बी तुम्हाला बी माहीत होणार आहे आणि जे कोणी येत असतील इकडे त्यांच्यासाठी बी खूप म्हणजे माहितीचा ब्लॉग होणार आहे यो।
तर मित्र आता आम्ही बघा टिकटा करलेली आहे ते 5 ते 6 मंदिरा टाईप मध्ये तो बोलला ना त्यांची टिकटा आहे आणि ऑनलाईन करलं तर काही 35 रुपयाला आहे ना तिथे जाऊन करलं तर काही 40 रुपयाला आहे ना कॅश लागतं वाटतं तिथे टिकटा काढायला इधर टिकटा ठेव पाकिटान समजून ठेवा ग नाही तर एंट्री भेटणार नाही कुठं तिकीट आहे तो मित्र आता आम्ही आतमध्ये एंटर झालेला आणि आता आम्ही फिरतो मग तुम्हाला बी दाखवतो ब्लॉगमध्ये इथं डान्सिंग गर्ल्स यो खलपत्ता त्याचा यात तोरले कोणीतरी या तुम्ही तर बघू शकता बुद्धिस्ट पेन पाटिका बौद्ध पाटिका ही भी बौद्ध पाटिका इतिहास आहे भूदेवी विष्णुवीर श्रीदेवी आणि भूदेवी श्रीदेवी हा कुठे आहे श्रीदेवी आणि भूदेवी विष्णू आणि श्रीदेवी आणि भूदेवी त्याची कानावर छोटा शिखर शिखर वीरभद्र गणपती बाप्पा श्रीनिवास देवता विष्णू भगवान स्टोन रिंग लघु पाषाण उपकरण पक्की मिट्टी के छल्ले छिद्रित पात्र डिस्क ते हिरा स्टोन रिंग मृत भांड देवता कश दाखवा गे तोप का गोला यो तोप के गोले लोक अंकित स्तंभ गोखरू बघ गोखरू गोखरू लोहा वस्तुए चीनी सिक्का हे बघा एक चीनी कॉपर कॉइन लघु शिवलिंग एवं पीठ क्रिस्टल ऑब्जेक्ट लघु नंदी लघु लक्ष्मी नरसिम्हा लघु नंदी शीर्ष नाचाचा एरिया होता त्यांचा तेव्हा बघा इकडे टोप्यावर नाचता नाचता घुमर 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 पारशीला हाताशील तर झोपाची सुरुवात जागा भेटली नाही का अंगटकला मार डायरेक्ट पोटावर जम्पिंग जपाक आम्ही तर बादशाह ही बघा ही आहे विहीर हा लोटस माल तिकडं तो उतर नाही आणि इरीन
पायऱ्याचं नाही कळला पायऱ्या आहे मग त्या पायऱ्या जातात कुठे वरती दुसऱ्या मधल्यावर वरती टोपला ती जाऊन देत नाही बंद आहे ना वरती तुला ते हॉल दिसतात ना जतीनच्या हा. वरनं परल बिरल म्हणून जाऊन देत नाही. का जतीनच्या वरनं परल बिरल म्हणून जाऊन देत नाही. माझ्या वारे वजन तुमचा मा, हा. तू पण येशील ना. हा तर मित्र हे बघा यो आहे वॉच टॉवर इथून दाशिया राणी व इकडे नजर ठेवायची ती पाणी प्यायची विहीर त्यानं आता सध्या घाण आता तुला दाखवतोय. टाक ना हे बघा घाण किती तर मित्र हे बघा इथे ना पहिल्याच्या काळात कसं म्हणजे हत्ती असं ना बिद्धांसाठी किंवा काही सण वगैरे असला त्याच्यासाठी लागायचे ना तर यो हत्तींचा विश्राम स्थळ आहे म्हणजे आराम करायची जागा आहे त्यांची हत्ती एलिफंट ते पूर्ण हम्पी मध्ये होत 1000 हत्ती काहीतरी गिनचं नाव असतील ना महाराजांचं हत्ती. हो बघा हत्तींचा आराम करायचा स्थळ अरे बाजू सगळं सारखं काही विचित्र लोक असतात ना ती येऊन या बघा अशा कारागिऱ्या करतात हे बघ अशी मेंटल खोपडीची लोक येतात ना ती अशी कारागिरी करतात ओल्ड स्ट्रक्चर थंडावा आहे एकदम फ्लॅश लाईट मारायला लागेल ती शिवलिंग वाटत शेषनागच्या सारखा पूर्ण थंडावा पायच राहिले थंडा. ते बघा शालनच्या कलाशा पोरांची ट्रिप पहिली इथेशी हा स्पॉन्सर बाय देवानंद रामशेठ जाधव तर त्याला आपण इच्छा निघू माय आपलं चोरिंग गया कशी करी होती पहिल्यान आईला पाठवले पुरं ना आम्ही जरा बसलो कारण की आईला लागतं दम त्याच्यामुळे आम्ही पहिले आईला पाठवले मग आम्ही निघलो तुम्ही घेतला माझा मफलर मित्र आता आम्ही आलो माधव रंगा मंदिरावर तुम्ही इकडं बघू शकता तू नाही येस नाही तुझे रंग ठेव त्याला शाडी टोप्या नाही देऊ शकत ना पण तू उंट वाचता ना तू नाही ते देव सगळं तिकडं कारण पाया बरं परतमेश देव आशीर्वाद द्यायला आशीर्वाद द्यायला ये ना परतमेश देव तसंच राहा तो पोरगा चालतोय मेरा बोला है डायरेक्ट. सर अभी राजवाड़ा है, हाँ इसका अंदर आपको 2 पॉइंट आएगा, ये इतना बढ़िया नहीं रहता है। हाँ देखता बोलो देख सकते हैं, पहले महानमी दिब्बा और एक लास्ट में पुष्करणी बोल के आता है। हाँ ऐसा वाला पुष्करणी बहुत है एमपी में। इधर हाँ। देखता बोलो तो जाएंगे उधर, नहीं तो विठल हाँ। मंदिर है ना, हाँ। उधर जाएंगे, उधर थोड़ा देखने के लिए अच्छा रहता है। जो नया पन्नास का पीछे ना 30% पत्थर से बना रहता ना स्टेज को, वही 22 फीट हाइट रहेगा और उसका बाकी का 70% चंदन से बना रहते हैं। ऊपर जो चंदन से बना रहता है ना वो पूरा नाश कर चुका है वो लोग, और सिर्फ पत्थर का बचा हुआ है। और वो होने के बाद में सबसे लास्ट में आते हैं पुष्करणी। हर जगह पे पुष्करणी व्हाइट कलर पत्थर से बना रहता है। इसका अंदर आके पुष्करणी मार्बल स्टोन ब्लैक कलर से बना रहता है। वो भी रिसेंटली मिला हुआ पुष्करणी। ये पत्थर का दरवाजा देखो, पहले खुद हाथी निकलता था, हाथी डालता था ये यहाँ पर। आखिर में आप लोग पुष्करणी देखने के बाद में रिटर्न ऐसा ही आ जाना था। दरवाजा तर मित्र हे बघा इथे माहिती दिलेली आहे, तुम्हाला जर वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता।
आता याच्या वरती जाऊ इथेशीन. तर बादशाह इथून बघा सर्व व्ह्यू दिसतो. पतू गेले शोध लावाला तर राजा कसा वरती चढून याचा इकडं. हे बघा इच्छा. बघा गाईज इथून राजा यायचा. इथून इकडून कुठे गेलं त्या इकडून उतारलं. इकडून भी अभी जा रहे हैं विजय विठला कॉम्प्लेक्स है ये. ऑलरेडी बता दिया ना आपको. 7 टेम्पल में पहले टेम्पल ये बनाएगा. इसका अंदर जो नया पन्नास का पीछे ना रथ वाला मंदिर वो इधर ही है. इधर है क्या? हाँ, वो तिरुमला देवी को म्यूजिक बोलो तो बहुत पसंद रहेगा. पहले पिलर में बजाया तो आवाज आता था. वो आवाज क्लासिकल म्यूजिक ऐसा आता था. बेल टाइप अलार्म टाइप आई था. अभी वो मंडप पूरा गिर चुका है. उसका काम चालू है. ये विजय विठल मंदिर जाने के लिए मेन द्वार है ये एंट्रेंस. इसका नाम बुलाते तलारी गट्टा द्वार बोल के बुलाते इसका. तो इधर एक ही जगह पे आपको बगी रहेगा बैटरी व्हीकल. क्यों बोलो तो जाने का रास्ता पे पुराना वाला बाजार है. जो ये प्राइवेट व्हीकल गया तो पोल्यूशन प्रॉब्लम से वो पुराना वाला मंडप गिर जाता बोल के बैटरी गाड़ी रहेगा. अगर आप लोग बैटरी गाड़ी में जाता बोलो तो वो अलग से 20 रुपीज पे करना पड़ता है. नहीं तुम लोग चल के जाता बोलो तो 850 मीटर वन साइड होता है. अब वो अप एंड डाउन 1.5 किलोमीटर रहेगा. एमपी में सबसे मेन वन बोलो तो यही है विठला मंदिर. अभी महाराष्ट्र में है ना पंढरपूर में. वो इधर का ही मूर्ति है. इधर काय क्या? हाँ चलो मित्र आता आम्ही आलो विठ्ठल टेम्पल पंढरपूरला. आपली जी विठ्ठल रखुमाईची जी मूर्ती आहे ना ती इच्छित आहे असं तो सांगतो आपल्याला. आता चला बघूया आपण तिकडे जाऊन पुढे. आता आम्ही चाललो विठ्ठल टेम्पलला. गाडीत बसून चाललो. आज चालवणार नाही आईला त्याच्यामुळं. चलो लेट्स गो. मित्र तुम्ही 50 नोटीवर जो चिन्ह बघला असेल रथाचा. आता तिथे आम्ही आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं एंट्रन्स आहे. एंट्रन्स गेट. मित्र आता आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहे. कुठं हा हे बघा काय जोरात तो. हे बघा काय ती 50ची नोट नाही पण जो रथ आहे तो यो बघा रथ यो तो रथ. हे बघा काय मित्र आता आपल्याला भेटलेले आहेत गाईड इथे. तुम्ही बघू शकता सर्व माहिती सांगतात. थांब स्टार्टिंग पासून सांग. स्टार्टिंग पासून सांग ना आता. तू सांग ना मा. कन्नड मध्ये सांगले मी माझ्या भाषेत. हा मग सांग ना तू. ती नॅचरल कलर आहे ते छताच्या खालची आहे बघ. हा ती रेड येलो आणि ती स्काय कलर आहे बघ. हा 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 ती एकदम नॅचरल स्टोनची कलर आहे. यो असू शकतो. योच असेल विठ्ठलाचं मंदिर.
तर मित्र आता 50ची नोटिवला स्ट्रक्चर जो आहे ना तो बघून आता आम्ही निघालेलो आहे. चला आता आपण फटाफट जाऊया. इकडे येऊन चालवणा टालो करायला लागलो. किधर जाने का? विरूपाक्ष टेम्पल सर. विरूपाक्ष. आता विरूपाक्ष टेम्पलला जाऊ आता काय आम्ही. इसी जगह पे बैठ के वो गरीब लेडी ने शिवलिंग बनाया था ना, उसी जगह पे बैठ के भीख मांग रहा था वो. नंदी है. सो ऑल ओवर इंडिया में किधर भी नहीं है ऐसा वाला नंदी, स्पेशल है. सो हर जगह पे 1 फ्लोर रहेगा ना बाजार मार्केटिंग का, यहाँ पर 2 फ्लोर रहता है. इधर किलो में बेचता था पहले, गोल्ड डायमंड ऐसा, इन 1528 में. इधर एक ही जगह पे पूजा होता बोल के, आपका स्लीपर है ना उधर स्टैंड है, स्टैंड में छोड़ता बोलो तो छोड़ सकते, नहीं तो ऑटो में छोड़ता बोलो तो ऑटो में छोड़ के जा सकते. ऑटो में. तर मित्र या मंदिरामध्ये जो नंदी आहे ना तो दुसरा म्हणजे पूर्ण याच्यामध्ये कुठेच नाही आहे. तो या मंदिरामध्ये आहे नंदी. आणि ती पूजा सुद्धा आहे ना ती इथेच होते, ती दुसऱ्या कुठे हो नाही. आणि इकडे मागे आहे ना इथे शिंबी 15 सेंचुरीला चांदी सोना हिरा डायमंड वगैरे सर्वाची इथे सेलिंग व्हायची, म्हणजे इथे इकडे मागे. आता आम्ही विरूपाक्ष टेम्पलला आलेलो आहे. मित्र मामाला करलेला मंदिरामधून मामा आले शॉर्ट घालून, तर चाललो आता आम्ही. बाय बाय. राम राम भाई साऱ्याने येऊन जा. सागलं अरे. तर मित्र मामाने घेतलेली शॉर्ट म्हणजे हाफचड्डी घेतलेली, म्हणून मामाला काय आतमध्ये जाऊन दिला नाही. तिथं लुंगी होती, तुम्ही घ्यायला लागतो ती फ्रीमध्ये. 100 रुपये फक्त डिपॉझिट करायचं, येताना ते रिटर्न देतील. तुम्ही मला ओळखता? नाही आम्ही नाही ओळखत. तुम्ही कुठूनचे भाऊ? नेवाली पाडा. निघाले बघायला. नेवालीच्या कुठूनचे? त्याच्या नेवालीला आमच्या खूप ओळखी परिवार आहे. ओळखी आहेत का? साईबाबा मंदिरच्या बाजूला आमचं घर आहे. साईबाबा मंदिरात का? आम्ही विचारतो थांबा एकाला. शेठ इकडे या. चलो मग आपण निघूया इथून. आम्ही निघतो, तुम्ही बसा इथे. आता आम्ही येल्या हॉटेलवर जेवायला. आता मसाला पापड मागवले, अजून जेवण येतं आमचा. फक्त डायरेक्ट जेवून झाल्या भेटतं. तुम्हाला माहितच असेल खाताना पिताना जास्त दाखवत नसतो आणि त्याच्यावर मस्त पापड आहे. तर मित्र आता माझा जेवण झालेला. आई सावी जेवताना अजून नाही. इकडे नॉनव्हेज मागवलेला प्युअर गाई, ज्याला कधी चिकन पटले बघा, प्युअर व्हेज हॉटेलमध्ये येऊन इथे हातानं उचलून एवढं कसं उचलून खातं ना पाण्यात. प्युअर व्हेज हॉटेलमध्ये येऊन नॉनव्हेज घेतले. हे बघा आमचा इथे झालेला जेवण व्हेज.